आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। 3 फेब्रुवारीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। 3 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता ही निवडणूक असेल। 29 आणि 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका महापौर पदाचा मुहूर्त आता ठरलेला आहे। 3 तारखेला कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये महापौर बसेल। 3 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सभेमध्ये आवाजी पद्धतीने मतांची नोंद होईल आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी 2.5 वर्षांसाठीची नियुक्ती पार पडेल। कल्याणमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता झाल्याचं जे प्रकरण समोर आलेलं होतं, त्याच प्रकरणामध्ये आता एक अपडेट समोर आलेली आहे। नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या वडिलांनी आता पोलिसात तक्रार केलेली आहे। मधुर देवदर्शनाला गेला असून तो आमच्या संपर्कात आहे, मात्र आमच्या मुलाची बदनामी सुरू असल्याचं मधुर म्हात्रेंचे वडील उमेश म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करत म्हटलंय। बेपत्ता नसून तो देवदर्शनाला गेलेला आहे। लवकरच तो येईल आता काही दिवसात। तो विषय असा आहे का त्याचं लापता होणे, त्याला त्याची एकदम बदनामी करणे हे चुकीचं धोरण कुठेतरी आम्हाला दिसतंय। तर तसं घडू नये म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।